सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नमस्कार। आज आपण दिशाज्ञान चाचणी या घटकावर आधारित काही डिस्कशन करणार आहोत। हा घटक सुद्धा स्पर्धा परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा असतो आणि तो एक हक्काचा म्हणून आपण त्याच्याकडे बघत असतो, कारण सोपा टॉपिक आहे, थोडीशी फक्त प्रॅक्टिस करण्याची गरज या ठिकाणी आहे। तर आज आपण दिशाज्ञान चाचणी याच्याशी संबंधित आपण समजून घेणार आहोत। बघा, याच्यामध्ये काही गोष्टी महत्त्वाच्या असतात, त्या महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। प्रत्येक टॉपिकमध्ये काही बेसिक गोष्टी असतात, त्या बेसिक गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत आणि त्या बेसिक गोष्टी जर आपण समजून घेतल्या तर या घटकावर आधारित प्रश्न सोडवणे आपल्याला सोपे जाईल। तर पहिल्यांदा आपल्याला काय समजून घ्यायचं आहे, ज्या मुख्य दिशा असतात त्या मुख्य दिशा कोणत्या आहेत तर ते आपल्याला माहित असायला पाहिजेत। नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट। तर त्याची जी पोझिशन आहे, त्याचं जे लोकेशन आहे ते आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। आपण म्हणत असताना आपण काय म्हणत असतो तर बेसिकली ही जी आहे ती पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर यांना चार मुख्य दिशा असे म्हणतात। आणि नेहमीच आपल्याला ड्रॉ करत असताना किंवा उत्तर सोडवत असताना ह्या मांडायच्या कशा असतात तर आपण शिकलेलो आहेत, या पद्धतीने आपण दाखवत असतो। ज्या दिशेला आपण बाण दाखवलेला असतो ती दिशा असते उत्तर। मग आपण जर ह्या पद्धतीने जर उभा राहिलो तर आपल्या समोरची असते ती उत्तर असते, आपल्या राईट साईडला असते ती पूर्व असते, लेफ्ट साईडला असते ती पश्चिम असते आणि पाठीमागे असते ती असते दक्षिण। या पद्धतीने आपण ह्या दिशा लक्षात ठेवायच्या असतात। चार मुख्य दिशा झाल्यानंतर चार उपदिशा सुद्धा असतात। चार मुख्य दिशा झाल्यानंतर पुन्हा चार उपदिशा असतात आणि ह्या सुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत, आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे। पहिली आहेत नॉर्थ ईस्ट, ह्यालाच आपण ईशान्य असं म्हणतो, ईशान्य। साऊथ ईस्ट, त्याच्यानंतर आग्नेय, त्याच्यानंतर नैऋत्य आणि त्याच्यानंतरची असते वायव्य। अशा ह्या चार उपदिशा असतात, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य। आता महत्त्वाचं काय ह्याच्यामध्ये बघा, महत्त्वाचे काय आहेत ते आपण बघायचे। तर हे जे काय ईशान्य दिशा आहेत ही कोणाच्या मध्ये असते तर ही असते उत्तर आणि पूर्व या दोन दिशेच्या मध्ये। उत्तर आणि पूर्व या दोन दिशेमध्ये जी असते त्या दिशेला आपण म्हणतो ईशान्य। त्याच्यानंतर पूर्व आणि दक्षिण, पूर्व आणि दक्षिण या दोघांच्या मध्ये असते, तिला आपण म्हणतो आग्नेय। दक्षिण आणि पश्चिम, दक्षिण आणि हा इथं पश्चिम या दोघांच्या मध्ये असते ती असते नैऋत्य। पश्चिम आणि उत्तर याच्यामध्ये असते ती वायव्य। तर कुठली दिशा कुठं आहे त्याचं लोकेशन सुद्धा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। तर ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, चार मुख्य दिशा आणि चार उपदिशा। अशा ह्या 8 दिशा असतात, या 8 दिशा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। ओके, एक मिनिट। ओके, बघा, ह्या पद्धतीने आपल्याला ह्या चारही दिशा 8ही दिशा एकत्र माहीत असणं गरजेचं आहे। पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि ह्यांच्यामध्ये काय आहेत नॉर्थ ईस्ट, साऊथ वेस्ट आणि नॉर्थ वेस्ट, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे। बघा इथं पुन्हा एकदा पूर्व, पश्चिम, त्याच्यानंतर दक्षिण आणि ही आहे उत्तर। इकडे ईशान्य,
आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य ह्याप्रमाणे ह्या 4 मुख्य दिशा आणि 4 उपदिशा अशा एकूण 8 दिशा आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणखीन याच्यामध्ये काय महत्त्वाचं असतं तर असे काही प्रश्न विचारलेले असतात की एखादा व्यक्ती हा सरळ गेल्यानंतर तो डावीकडे वळला, डावीकडून पुन्हा उजवीकडे वळला, असे काही प्रश्न असतात. आणि म्हणून आपल्याला जे वळणं असतात ते वळणं आपल्याला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे. तर बघा, एखादी व्यक्ती या ठिकाणी उभी आहेत, एखादी व्यक्ती या ठिकाणी उभी आहेत आणि ती आता सरळ उत्तरेकडे चालली. आता हे सरळ चाललेले जे व्यक्ती आहेत ही आता उजवीकडे वळली. तर उजवीकडे वळली म्हणजे काय होईल, ती ह्या दिशेला ती वळेल आणि म्हणून याला म्हणायचं आपण उजवे वळण. किंवा एखादी व्यक्ती या इथं उभी आहेत, ती उत्तरेकडे चालत गेली आणि इकडे डावीकडे वळली, तर ह्याला म्हणायचं आपण डावे वळण. 2 प्रकारची वळणं लक्षात ठेवायची आपण, एक उजवे वळण आणि दुसरं डावे वळण. ह्या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत बेसिक मध्ये, तर हे आपण लक्षात ठेवायचे. एक डावे वळण आणि दुसरे आहे ते उजवे वळण आहे. एक व्यक्ती या इथं उभी आहेत आणि ती आता पूर्वेकडे चालली. एक व्यक्ती उभी आहेत, ती पूर्वेकडे चालली. पूर्वेकडे काही अंतर गेल्यावर ती उजवीकडे वळली. जर ती उजवीकडे वळली असेल तर ती दक्षिणेकडे येईल. ती उजवीकडे वळली असेल तर दक्षिणेकडे येईल आणि तीच डावीकडे वळली असेल तर ती होईल उत्तरेकडे वळेल. तर ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. एक व्यक्ती या एका ठिकाणी उभी आहेत, आता ती ईशान्येकडे चालली. एक व्यक्ती एका ठिकाणी उभी आहेत आणि ती ईशान्येकडे काही अंतर चालत गेली आणि पुढे जाऊन ती डावीकडे वळली. तर डावीकडे वळली तर ती इकडे वायव्येकडे वळली. म्हणजेच आपण काय लक्षात ठेवायचं बघा, ही जी वळणं असतात, वळणे ही 2 प्रकारची असतात. एक उजवे वळण आणि दुसरं आहे ते डावे वळण. वळण ही 2 प्रकारची लक्षात ठेवायची, एक उजवे वळण आणि दुसरं डावे वळण. जे काय उजवे वळण असतं ते ऑलवेज क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये ते फिरत असतं. उजवे वळण आहे ते क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये फिरत असतं आणि डावे वळण आहे ते अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये फिरत असतं. ह्याप्रमाणे लक्षात ठेवायचं. उजवे वळण म्हणजे क्लॉकवाईज, डावे वळण म्हणजे अँटी क्लॉकवाईज. एवढ्या जरी 2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तरी सुद्धा आपला वळणावरील जो काही भाग आहेत, घटक आहेत, तो समजायला सोपा जाईल. आणि मग आणखीन काय महत्वाचं आहे, आणखीन याच्यामध्ये जे महत्वाचं आहे ते 2 दिशेमधील कोन म्हणजेच अँगल आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. 2 दिशेमधील अँगल माहित असणं आपल्याला गरजेचं आहे. तर हे अँगल काय असतं ते आपण या ठिकाणी समजून घेऊ. अँगल काय असतं, ज्या 2 मुख्य दिशा असतात त्या 2 मुख्य दिशेमध्ये 90 अंशाचा कोन असतो. कोणत्याही 2 मुख्य दिशा असल्या तर त्याच्यामध्ये 90 अंशाचा कोन असतो. किंवा कोणत्याही 2 उपदिशा असल्या तर त्यांच्यामध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन असतो. उदाहरणार्थ आपण विचार केला नॉर्थ ईस्ट आणि नॉर्थ वेस्ट याचा जर विचार केला तर इथं सुद्धा काय असणार आहेत 90 डिग्री असणार. म्हणजे कोणत्याही 2 मुख्य दिशेमध्ये 90 अंशाचा कोन असतो. तसेच
कोणत्याही दोन उपदिशेमध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन असतो, हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ बघा, ह्या आहेत दोन उपदिशा, ह्याच्यामध्ये असतो 90 अंशाचा कोन. कोणत्याही दोन मुख्य दिशा, ह्यांच्यामध्ये असतो 90 अंशाचा कोन. आणि 8 दिशेपैकी कोणत्याही दोन दिशा घेतल्या, उदाहरणार्थ ह्या दोन घेतल्या, तर ह्याच्यामध्ये असतोय 45 अंशाचा कोन. नुसतं आपण मुख्य दिशेचा विचार केला तर दोन मुख्य दिशेमध्ये 90 अंशाचा कोन असतो, दोन उपदिशेमध्ये 90 अंशाचा कोन असतो. आणि कोणत्याही 8 पैकी कोणत्याही विचार केला तर ह्या दोघांमध्ये 45 अंशाचा कोन असतो. तर ही गोष्ट सुद्धा आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. या प्रकरणामध्ये, या प्रकरणावरील प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजेच आपल्याला 8 दिशांची नावं माहीत असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जी वळणं असतात ती वळणं आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्यांच्यामध्ये असलेला कोन, त्यांच्यामध्ये असलेला अँगल आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आपण लगेच प्रश्न सोडवायला सुरुवात करतोय. त्याच्यातला पहिला प्रश्न आहे, स्वराज पूर्वेकडे काही अंतर गेल्यावर, स्वराज पूर्वेकडे काही अंतर गेल्यावर काटकोनात डावीकडे वळला. तर आपल्याला या ठिकाणी काय करायचं असतं, आकृती काढायची असते. तर आकृती कशी काढायची असते, तर हा जो काही स्वराज आहे तो स्वराज एका ठिकाणी उभा आहे म्हणून ह्या पद्धतीने आपल्याला दाखवायचं असतं. स्वराज एका ठिकाणी उभा आहे म्हणून ह्या पद्धतीने आपण दाखवायचं असतं. तो पूर्वेकडे काही अंतर गेला, किती अंतर गेला आपल्याला माहिती नाही, म्हणून आपण एक अंदाजित अंतर घ्यायचे. तो पूर्वेकडे काही अंतर चालत गेला व पूर्वेकडे काही अंतर चालत गेला व तो डावीकडे वळला. आता डावीकडे म्हणजेच अँटी क्लॉकवाईज, डावीकडे म्हणजेच अँटी क्लॉकवाईज म्हणजेच तो काटकोनामध्ये वळला आणि व 50 मीटर अंतर तो चालला. तर हे जे मीटर असतं ते मीटर आपण अंदाजित या ठिकाणी काढायचं असते. 50 मीटर चालला, तेथे तो उजवीकडे 135 अंश कोनातून वळला. आता इथून तो काय झालेले 135 म्हणजे पहिल्यांदा काय होईल, तो पहिल्यांदा 90 मध्ये वळेल आणि त्याच्यानंतर पुन्हा 45 म्हणजेच 90 अधिक 45 बरोबर 135. बघा पुन्हा एकदा सांगतो, स्वराज पूर्वेकडे काही अंतर गेला व डावीकडे वळला. डावीकडे वळल्यानंतर तो 50 मीटर अंतर चालला. 50 मीटर अंतर चालल्यावर तो उजवीकडे 135 कोनातून तो वळलेला आहे. म्हणजे हा झाला त्याचा 90 आणि हा झाला इकडे त्याचा 45. म्हणजे असे किती झाले एकूण झाले या ठिकाणी 135. बघा सुरुवातीला तो इकडे जात होता आणि इथून तो हे 90 आणि ह्या इथून हे 45, हे 90 आणि हे 45, एकूण तो किती वळला आहे 135 अंश वळलेला आहे व तो 15 मीटर अंतर चालत गेलेला आहे व हे इथं आहेत 50 मीटर आणि मग इथं तो असा 15 मीटर चालत गेलेला आहे. अंदाजित या ठिकाणी आपण अंतर काढायचं असतं. 15 मीटर अंतर चालला तर त्याच्या डाव्या हाताकडील कोणती दिशा असेल. ह्या इथे येऊन तो उभा आहे आणि त्याचं जे तोंड आहे ते आता आग्नेयकडे आहेत. लक्षात येतंय का, त्याचं जे तोंड आहे ते आता आग्नेयकडे आहेत. प्रश्न काय विचारले, त्याच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती. आता डावा हात म्हणजे कोणता असणार आहेत, हा इकडे असणार आहेत लेफ्ट, इकडे असणार आहेत राईट. आता डाव्या हाताकडे कोणती असणार आहे, एक तर पूर्व असणार आहे किंवा दुसरी असणार आहेत ईशान्य. एक तर पूर्व असेल किंवा ईशान्य. पूर्व ऑप्शन मध्ये आहे का, नाहीत, म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे ईशान्य. याचं उत्तर काय असणार आहे ईशान्य. याप्रमाणे आपल्याला आकृती काढायची असते आणि आकृती काढून आपण हा प्रश्न सोडवायचा असतो. आकृती काढली तर काय होते,
अचूकतेकडे आपण जास्तीत जास्त या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करतोय. आपण तोंडी सुद्धा काढू शकतो, पण मध्येच काही चुकण्याची शक्यता असते, म्हणून आपण डायग्राम काढणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न घेऊ आपण. दुसरा प्रश्न आहे, राजेश पश्चिमेला 7 किलोमीटर सरळ गेला. बघा इथे इथे राजेश उभा आहेत. पश्चिमेला 7 किलोमीटर गेला. इकडे तो 7 किलोमीटर गेला. अंदाजे दाखवायचे आहेत. अंतर 7 किलोमीटर का आपल्याला मोजून दाखवायचं नाही, तर अंदाजे घ्यायचे. 7 किलोमीटर गेला व डावीकडे वळून 4 किलोमीटर सरळ गेला. आता तो पश्चिमेकडे जातोय. आता डावीकडे वळणार आहे. डावीकडे म्हणजेच काय झाले, डाव वळण म्हणजे अँटी क्लॉकवाईज, म्हणजे तो खालच्या दिशेला वळणार आहे. आणि किती किलोमीटर सरळ जाणार आहे, मग पुन्हा तो सरळ पुन्हा इकडे सरळ जाणार आहे तो 4 किलोमीटर. पुन्हा किती जाणार आहे तो 4 किलोमीटर. पुन्हा तो डावीकडे वळला. आता पुन्हा काय होणार आहे, डावीकडे वळला म्हणजे पुन्हा डावीकडे म्हणजे इकडे वळणार आणि तो 3 किलोमीटर सरळ गेला. त्यानंतर उत्तरेकडे वळला. त्यानंतर तो उत्तरेकडे वळणार. उत्तरेकडे वळला आणि सरळ तो किती 9 किलोमीटर सरळ गेला आणि उजवीकडे वळला. लक्ष द्यायचं व्यवस्थित. तो बघायचं. त्यानंतर उत्तरेकडे 9 किलोमीटर सरळ गेला आणि उजवीकडे वळला. आता उजवीकडे म्हणजेच काय होणार आहे, तो ह्या इकडे वळणार आणि 4 किलोमीटर गेला आणि ह्या इथे येऊन तो थांबला. तर आरंभ स्थानापासून तो किती किलोमीटर अंतरावर, आरंभ स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर तो उभा आहे, असा हा प्रश्न विचारलेला आहे. लक्षात येतंय का? आता मी पुन्हा एकदा ही आकृती काढून झाली आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. लक्ष द्यायचं व्यवस्थित. सुरुवातीला काय झाले, सुरुवातीला तो एका ठिकाणी उभा आहे. पश्चिमेला 7 किलोमीटर गेला. त्याच्यानंतर तो डावीकडे वळला, 4 किलोमीटर गेला व पुन्हा डावीकडे वळला, 3 किलोमीटर गेला आणि मग त्याच्यानंतर तो सरळ 9 किलोमीटर गेला. आता 9 किलोमीटर म्हणजे ह्या इथून तर हे जे डिस्टन्स आहेत हे असणार आहे 4 किलोमीटर आणि ह्या इथून हे जे अंतर असणार आहेत हे असणार आहेत 5 किलोमीटर, कारण तो एकूण 3 किलोमीटर गेलेला आहे. आणि तिथून पुन्हा तो 4 किलोमीटर तो हे इकडे आला आणि ह्या इथे येऊन थांबला. आता बघा, ह्या इथून हे जे डिस्टन्स आहे ते एकूण किती आहेत, 7 किलोमीटर आहेत. ह्या इथून हे जे डिस्टन्स आहे ते किती आहेत, 3 किलोमीटर आहेत. हे जे डिस्टन्स आहे ते 4 किलोमीटर आहेत. हे जे डिस्टन्स आहे हे 4 किलोमीटर आहे म्हणून हे 4 किलोमीटर. आता हे जे 3 किलोमीटर आहे म्हणून हे सुद्धा किती असणार आहेत, 3 किलोमीटर असणार. मग 7 मधून हे 3 किलोमीटर गेले. राहिलेलं हे जे असणार आहेत हे सुद्धा किती असणार आहेत, 4 किलोमीटर असणार आहेत. मग हे 4 किलोमीटर तर हे सुद्धा 4 किलोमीटर. मग प्रश्न काय विचारलाय, ह्या इथं आरंभ आहेत तर आता तो इथे करंटली इथे उभा आहेत. मग हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपल्याला विचारलेलं आहे. मग हे 4 तर हे 4. आता इथं काय झालेले आहेत, ही जी डायग्राम दिसते ही डायग्राम एक चौरस तयार झालेत. ही डायग्राम चौरस तयार झाली म्हणून हे 4 किलोमीटर तर हे 4 किलोमीटर, हे 5 किलोमीटर म्हणून हे सुद्धा किती असणार आहेत, 5 किलोमीटर असणार आहेत. आले लक्षात? आणि म्हणून तो आरंभ स्थानापासून किती किलोमीटर अंतरावर आहेत, 5 किलोमीटर अंतरावर आहेत. या पद्धतीने आपल्याला डायग्राम या ठिकाणी काढायची आणि त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढता येईल. तोच प्रश्न करायचा. ओके, तिसरा प्रश्न घेऊया आता आपण. अतुल नैऋत्य दिशेला तोंड करून उभा आहेत. बघा हा इथं आहेत, अतुल इथं उभा आहेत. इमॅजिन करा इथं तो उभा आहेत असा. त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहेत,
तर नैऋत्य दिशेला आहेत, म्हणजेच ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आपल्याला माहित असायला पाहिजेत. ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य ह्या दिशा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. म्हणजे त्याचं तोंड हे ह्या साईडला आहेत. बघा, त्याचं तोंड हे नैऋत्य दिशेला आहेत, उभं आहेत. समोरून आलेला अरुण, आता इकडनं ह्या इथं अरुण आहेत, बघा व्यवस्थित. ह्या इथं कोण आहेत? इथं हा अतुल आहेत आणि ह्या इथं अरुण आहेत. ह्या इथं अरुण उभा आहेत, असा हा अरुण उभा आहेत आणि हा सुद्धा काय होते, सरळ या ठिकाणी चालत जात आहेत. आणि तो सरळ आलेला अरुण 2 वेळा स्वतःच्या उजव्या बाजूला काटकोनात वळला. बघा, तो समोरून येतोय आणि तो स्वतःच्या बाजूला किती वेळा वळलाय? 2 वेळा काटकोनात वळलाय. 2 वेळा काटकोनात वळलाय. बघा व्यवस्थित, इकडं आला आणि इकडं जाता जाता तो स्वतःच्या भोवती 2 वेळा काटकोनात वळला. म्हणजेच काय झाले, हे पहिल्यांदा इकडं वळला आणि दुसऱ्यांदा तो काय झाले, इकडे वळला. 2 वेळा वळला, एकदा आणि दुसऱ्यांदा. कसा वळलाय? तो उजव्या बाजूने वळलाय. तर त्याच्या डाव्या हातालगतची दिशा दिलेल्या पर्यायांपैकी कोणती? तर आता त्याचं तोंड कोणत्या दिशेला आहे? त्याचं तोंड आहे नैऋत्य दिशेला. त्याचं तोंड आहे नैऋत्य दिशेला. तर डाव्या हाताला, आता डावा हात कुठे असणार आहेत? या इकडे लेफ्ट असणार आहेत आणि इकडे राईट असणार आहे. तर त्याच्या इकडे कोणती दिशा असणार आहेत आपल्या लक्षात येईल. तो इकडे आता कुठे चाललाय? नैऋत्येला चाललाय. आता नैऋत्येला चाललाय म्हटल्यावर त्याच्या लेफ्ट साईडला कुठले असणार आहेत? एक दक्षिण असणार आहेत आणि एक आग्नेय असणार आहेत. आता दक्षिण आहे का यामध्ये? दक्षिण नाही आहेत, म्हणून याचं उत्तर काय असणार आहे? आग्नेय असणार आहेत. आलं लक्षात? तो आता कुठल्या स्थितीत उभा आहेत? नैऋत्येकडे आहेत. आणि नैऋत्येकडे उभा असताना त्याच्या लेफ्ट साईडला म्हणजे उजव्या हाताला, म्हणजे डाव्या हाताला म्हणजे इकडे उलट झालंय, सॉरी. हे इकडे लेफ्ट आणि इकडं राईट. राईटला कुठले असणार आहेत? राईटला असणार आहेत पश्चिम. ओके, राईटला काय असणार आहेत? पश्चिम. तर हे बघा, याचं उत्तर काय असणार आहे? पश्चिम असणार. डाव्या हाताला विचारले, डाव्या हाताला म्हणजे इकडे चालला येतो आणि डाव्या हाताला काय असणार आहेत? 2 दिशा असणार आहेत, एक पश्चिम असणार आहेत आणि दुसरी वायव्य असणार आहेत. तर या ठिकाणी वायव्य आहे का? नाहीत. वायव्य आहे का? नाहीत. वायव्य नाही म्हणून उत्तर काय असणार आहेत? पश्चिम. जर पश्चिम नसताना वायव्य असतं तर त्याचं उत्तर या ठिकाणी काय असतं? वायव्य उत्तर असतं. तर ह्या पद्धतीने आपल्याला हे उत्तर काढता येते, अतुल आणि अरुण. चौथा प्रश्न आपण घेऊ या ठिकाणी. चौथा प्रश्न आहे, सवयच्या आकृतीत ए या ठिकाणी उभा असणाऱ्या अक्षयला समोरच सूर्य अस्ताला जाताना दिसला. ओके, तर याची डायग्राम राहिलेली आहे. डायग्राम असल्याशिवाय हा प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाहीत. या ठिकाणी डायग्राम ऍड करता आलेले नाहीत, त्यामुळे हा प्रश्न आपल्याला सोडवता येणार नाहीत. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ आपण. 5वा प्रश्न. अभिषेक सूर्यास्त पाहत होता. अभिषेक सूर्यास्त पाहत होता. बघा इथे, या इथं अभिषेक उभा आहेत आणि तो सूर्यास्त पाहतोय. सूर्यास्त पाहतोय म्हणजे त्याचं तोंड हे पश्चिमेकडे आहेत. सूर्यास्त पाहतोय म्हणजे त्याचं तोंड हे पश्चिमेकडे आहेत, याप्रमाणे आहेत. तो 3 वेळा काटकोनातून उजवीकडे वळला. 3 वेळा काटकोनातून उजवीकडे वळलात. आता फॉर एक्झाम्पल मी पश्चिमेकडे आहेत, सूर्यास्त पाहतोय, 3 वेळा काटकोनात वळणार आहे मी. म्हणजे पहिल्यांदा वळलो तर उत्तर, दुसऱ्यांदा वळलो तर पूर्व आणि तिसऱ्यांदा वळलो तर दक्षिण. आलं लक्षात? 3 वळणं आपण घ्यायची. उजवीकडून किती वळणं घ्यायची आहेत? 3 वळणं घ्यायची. आता पहिल्यांदा काय होणार आहेत? पहिल्यांदा त्याचं तोंड पश्चिमेकडे आहेत. एकदा वळला, तोंड त्याचं काय झाले? उत्तरेकडे झाले. दुसऱ्यांदा वळला, तोंड त्याचं पूर्वेकडे झाले आणि तिसऱ्यांदा वळला तेव्हा त्याचं तोंड आता
दक्षिणेकडे आहेत, त्याचं तोंड आता दक्षिणेकडे आहेत, तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा कोणती? त्याचं तोंड दक्षिणेकडे आहे, तर त्याच्या डाव्या हाताकडील दिशा म्हणजे इकडची, म्हणजेच पूर्व. म्हणजेच काय असणार त्या ठिकाणी? पूर्व. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. सहावा प्रश्न घ्या या ठिकाणी. एका वर्तुळाकार मैदानावर कडेने अ, ब, क, ड, ई, फ, ग, ज ही 8 मुले समान अंतरावर आत तोंडे करून उभी आहेत. बघा, एक वर्तुळाकार मैदान आहेत आणि ह्याच्यात हे 8 जण उभे आहेत. या पद्धतीने या कोपऱ्यावर ते उभे आहेत, या कोपऱ्यावर ते उभे आहेत आणि ह्या प्रत्येकाचं तोंड हे मैदानाच्या आत आहेत. म्हणजे प्रत्येकाचं तोंड हे मैदानाच्या आत आहेत, मैदानाच्या आत आहेत. आणि मग पुढे सांगितलं आपल्याला अ च्या उजव्या बाजूला लगत ड आहेत. अ च्या उजव्या बाजूला लगत ड आहेत. आता इमॅजिन करूया आपण या ठिकाणी, इमॅजिन करूया अ च्या म्हणजे ह्या इथं अ आहेत आणि लगेच उजव्या बाजूला लगत ड आहेत, म्हणजेच इथं ड असणार आहेत. लक्ष द्यायचं, अ च्या उजव्या बाजूला लगत ड असून समोर ए उभा आहेत, म्हणजे अ च्या समोर ए उभा आहे, असा त्याचा अर्थ आहे. प्रश्नाचा अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा, अ च्या उजव्या बाजूला, अ च्या उजव्या बाजूला ड लगत आहेत आणि अ च्या समोर ई आहेत, असा त्याचा अर्थ आहे. एवढी एक गोष्ट झाली. पुढे ब हा ज च्या उजव्या बाजूला लगत असून तो ग च्या समोर आहेत. आता ब, ज आणि ग हे आपण काही दाखवू शकत नाहीत. बघा, ब च्या हा ज च्या उजव्या बाजूला लगत असून तो ग च्या समोर आहेत. आता हे जे वाक्य आहेत ब, ज आणि ग हे इथं कुठेही लिंक लावू शकत नाहीत, म्हणून आपण थांबूया आणि पुढे जे काय म्हटलंय ते आपण या ठिकाणी बघूया. पुढे काय म्हटलंय, क च्या समोर दक्षिणेला, क च्या समोर दक्षिणेला ड उभा आहेत. बघा इथं क च्या समोर, क च्या समोर दक्षिणेला ड उभा आहेत, म्हणजे क आहेत आणि माझ्या समोर ड आहेत आणि तो दक्षिणेला पाहिजेत. हा लक्षात. मग असं जर असेल तर हा ड तर इकडे आहेत, म्हणजे ड इथं लिहून चालणार नाहीत. म्हणजेच आपल्याला पहिलं जे काय वाक्य होतं, पहिलं जे वाक्य होतं कुठलं होतं, अ च्या उजव्या बाजूला हे जे आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहेत. कारण इथे काय म्हटले, क च्या समोर दक्षिणेला ड उभा आहेत, पण ड च्या शेजारी फ नाहीत, हे नंतरच आहेत. पण पहिलं स्टेटमेंट हे पक्का आहेत, म्हणून आपल्याला काय करावं लागेल, ह्याच्यामध्ये थोडासा बदल करावा लागेल, थोडासा बदल करावा लागेल. मग काय म्हटलेत, ह्या इथे जर क असेल तर त्याच्या समोर दक्षिणेला ह्या इथं ड असणार आहेत. आणि मग आता आपण काय करूया, पहिलं जे वाक्य आहेत अ च्या उजव्या बाजूला म्हणजे इथं अ असणार आहेत आणि अ च्या समोर ई आहेत, म्हणजे ह्या इथं असणार आहेत ए. आणि मग आपल्याला पुढचं वाक्य बघायचं आहे, ड च्या शेजारी फ नाहीत, ड च्या शेजारी फ नाहीत, इथं फ येणार नाहीत. मग आता आपल्याला राहिलं जे काय वाक्य आहेत, ब हा ज च्या उजव्या बाजूला लगत असून ग च्या समोर आहेत, हे वाक्य आपल्याला बघायचे. आणि ह्याच्यातलं इथं काहीही नाही, ह्याच्यातलं इथं काहीही नाहीत, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित हे बसावं लागेल. बघा, हे जे वाक्य आहे ते आपल्याला व्यवस्थित समजून बसावं लागेल. ब हा ज च्या उजव्या बाजूला लगत आहेत. समजा आपण या ठिकाणी फॉर एक्झाम्पल ब लिहिला तर त्याच्या उजव्या बाजूला लगत ग आहेत, म्हणजे इथं काय येणार, ग येणार. हे लक्षात ठेवायचं. सॉरी, पुन्हा एकदा, ब हा ज च्या उजव्या बाजूला आहे, इथे ज असेल आणि इथे ब असेल. बघा आता, ब हा ज च्या उजव्या बाजूला असून ब हा ग च्या समोर आहेत, म्हणजे इथं काय असणार आहेत, ग असणार आहे.
आणि शेवटी काय म्हटलेत, ड च्या शेजारी फ नाहीत, म्हणजे एकच जागा राहिलीत, या ठिकाणी कोण असणार आहेत, फ असणार आहेत. तर ह्या पद्धतीने आपल्याला मांडणी करायची, ह्या पद्धतीने आपल्याला मांडणी करायची आहे. ब हा ज च्या उजव्या बाजूला, ब हा ज च्या उजव्या बाजूला असून ज हा ग च्या समोर आहेत. ह्या पद्धतीने आपल्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे काय? ब हा ज च्या उजव्या बाजूला लागत असून तो ग च्या समोर आहेत. ब काहीतरी चुकतंय काय? ग हा ब च्या समोर पाहिजेत, ग च्या समोर पाहिजेत, म्हणजे इथं चालणार नाहीत, म्हणजे इथं चालणार नाहीत. म्हणजे काय लिहावं लागेल आपल्याला, इथं ज लिहावं लागेल, इथे ब लिहावं लागेल. बघा आता, ज च्या उजव्या बाजूला ब आहेत, ब च्या समोर इथं ग आहे आणि इथं राहिलेल्या ठिकाणी ब आहेत. या पद्धतीने म्हणजे थोडस जरी मॅच झालंय आणि आपल्याला जर प्रश्न जर थोडासा कळला नाही तर लगेच आपले उत्तर या ठिकाणी चुकू शकते. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण जरा प्रश्न व्यवस्थित समजून घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आता मी सुद्धा थोडस दुर्लक्ष केलं म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी मांडून झाले, पण ऍक्च्युली ब हा ज च्या उजव्या बाजूला असून हा बच ग च्या समोर आहेत. लक्षात ठेवा, खूप म्हणजे महत्वाची गोष्ट आहे हे समजून घेणं. म्हणजे ब च्या समोर ग असणार आहेत, ब च्या समोर ग असणार आहेत. एकदा काही हे मांडून झाले तर बघा आता, ज च्या समोरची दिशा कोणती, हा ज आहे आणि ज च्या समोरची दिशा कोणती आहेत, वायव्य. ज च्या समोरची दिशा कोणती आहेत, वायव्य. बरोबर आहे. पूर्व दिशेला कोण उभा आहेत, ही पूर्व दिशा आहेत, पूर्व दिशेला ब उभा आहेत. दोन्ही प्रश्नाची उत्तरं आलेली आहेत. पण आधी आपल्याला हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर उभं करणं महत्वाचं आहे. हे स्ट्रक्चर जर उभं झालं तर ह्याच्यावर आता तुम्हाला कितीही प्रश्न विचारा, ग च्या डाव्या बाजूला कोण, ग च्या उजव्या बाजूला कोण, ग च्या समोर कोण, ग पासून दुसऱ्या स्थानावर कोण आहेत, क आहेत, ग पासून तिसऱ्या स्थानावर कोण आहेत, इकडे कोण, इकडे कोण, हे आपण सहज सोडू शकतो. परंतु हे मांडता येणं हे खूप महत्वाचं आहे आणि म्हणून ह्याची प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रोजी पश्चिमेकडे तोंड करून उभी आहेत. बघा इथं पटकन, इथं रोजी आहेत आणि तिचं तोंड पश्चिमेकडे आहेत, तिचं तोंड पश्चिमेकडे आहेत. ती तिच्या डाव्या बाजूने काटकोनात 2 वेळा वळली. पश्चिमेकडे आहेत, डाव्या बाजूने 2 वेळा वळले. आता डावी बाजू म्हणजे काय असणार, ही डावी बाजू असणार आहे. म्हणजेच डाव्या बाजूने म्हणजेच काय असणार, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे ती एकदा वळली, किती वेळा वळली, काटकोनात 2 वेळा, आणि इकडे 2 वेळा फिरली. तर तिची पाठ कोणत्या दिशेला आहे, तिची पाठ कोणत्या दिशेला आहेत. आता 2 वेळा वळली, बघा मी फिरून दाखवतो. आधी ती पश्चिमेकडे तोंड आहेत, 2 वेळा ती काटकोनात वळली, म्हणजेच पहिल्यांदा वळली तेव्हा दक्षिण दिशा आलीत, दुसऱ्यांदा वळली तेव्हा पूर्व दिशा आहेत. तिचं तोंड आता पूर्वेला आहे, तिचं तोंड आता पूर्वेकडे आहे. तर तिची पाठ कोणत्या दिशेला आहेत, पाठ कोणत्या दिशेला आहे, तर ती आहेत पश्चिमेला. पाठ कोणत्या दिशेला आहेत, पश्चिमेला आहेत. ओके. आठवा प्रश्न बघा इथे. रुक्साना पश्चिमेला 19 किलोमीटर गेली. लगेच पटकन हे डायग्राम काढायची इथे. आणि रुक्साना पश्चिमेला किती आहेत, 19 किलोमीटर गेली. नंतर ती दक्षिणेला वळली, आणि किती गेली त्या ठिकाणी, 13.5 किलोमीटर गेली. त्याच्यानंतर पूर्वेला 7.5 किलोमीटर गेली. त्याच्यानंतर उत्तरेला 13.5 गेली. उत्तरेला 13.5 म्हणजे हे उत्तरेला गेले आणि हे सुद्धा किती आहे, 13.5. म्हणजे हे जर 13.5 असेल तर हे सुद्धा किती असणार आहे, 13.5 आहे. आणि मग काय विचारले तर मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहेत, मूळ ठिकाणापासून किती अंतरावर आहेत. मूळ ठिकाण तिचं इथं आहेत, मूळ ठिकाण इथं आहेत. फिरून 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 या ठिकाणी येऊन थांबलेले आहेत. तर आता बाकी कुठे फिरले ते महत्वाचं नाहीत, आता कुठे थांबलेले आहेत ते मूळ ठिकाणापासून,
तर मूळ ठिकाण इथं आहेत आणि ती इथं उभी आहेत, म्हणून हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स आपल्याला विचारलेलं आहे. मग त्यासाठी काय करायचं आपल्याला, हे जे टोटल डिस्टन्स आहे ते किती आहेत, हे टोटल डिस्टन्स आहेत 19 किलोमीटर. आणि मग त्याच्यामधून हे जर 7.5 असेल तर हे सुद्धा किती असणार आहेत, 7.5. हे 13.5 आहे म्हणून हे सुद्धा किती आहे, 13.5. आता या 19 मधून हे 7.5 गेले, 19 मधून 7.5 गेले, वजा केले तर राहिलेलं अंतर असेल ते हे अंतर असणार आहे. मग आता 19 मधून आपल्याला एक साधं कॅल्क्युलेशन, 19 मधून 7.5 गेले तर काय करत असतो आपण, एक सिंपल गणित आहे त्या ठिकाणी. 19 मधून डायरेक्ट आपल्याला वजा करता येणार नाही, म्हणून आपण काय करायचं, हा इथं 18 असतो आणि इथं 10, 10 मधून 5 गेले 5 आणि 18 मधून 7 गेले 11, 11.5 किलोमीटर हे त्याचं उत्तर असेल. 11.5 किलोमीटर मूळ ठिकाणापासून आता ती 11.5 किलोमीटर अंतरावर आहेत. दिशा आपल्याला विचारलेली नाहीत, त्यामुळे आपण ते कुठल्या दिशेला आहेत वगैरे वगैरे नाहीत. उत्तर आहेत 11.5. कन्फर्म करून घ्या. कन्फर्म कसं करणार, हे 11.5 आणि हे 7.5, 5 आणि 5 10, चला 1 11 आणि 8 19, टोटल किती आहेत 19, म्हणजे आपलं उत्तर आहे 11.5. नवा प्रश्न बघा. अमन ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा असून रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर उभा आहेत. डायग्राम जरा व्यवस्थित काढा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण कोणाला तरी ऐकाल, अमन ओबामाच्या, ओबामाला काढूया आपण. या इथं हा ओबामा आहेत, ओबामा. अमन ओबामाच्या उत्तरेस, लक्ष द्या, अमन ओबामाच्या म्हणजे हा ओबामा आहेत आणि ह्याच्या उत्तरेस इथे हा अमन असणार आहे. आणि किती किलोमीटर अंतरावर असणार आहेत, किती किलोमीटर अंतरावर असणार आहे तो, 10 मीटर अंतरावर. समजून घ्या व्यवस्थित. अमन ओबामाच्या, अमन ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर उभा असून अमन हा रफिकच्या वायव्येस, रफिकच्या वायव्येस 20 मीटर अंतरावर उभा आहेत. तर आपण लक्ष द्यायचं व्यवस्थित. अमन ओबामाच्या 10 मीटर अंतरावर असून रफिकच्या वायव्येस, रफिकच्या वायव्येस आहेत कोण, अमन. बघा महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे, पाहिजे तेवढं ते तसं नाहीये. अमन हा ओबामाच्या उत्तरेस 10 मीटर अंतरावर आहेत आणि हा अमनच रफिकच्या वायव्येस आहेत. म्हणजेच जर इथं ह्या इथं रफिक असेल, हे इथं रफिक असेल तर त्या रफिकच्या वायव्येस हा अमन असणार आहेत, असा त्याचा अर्थ आहे. आणि ह्या किती अंतरावर आहेत, 20 मीटर अंतरावर आहेत. आणि मग असं विचारले तर रफिक ओबामाच्या कोणत्या दिशेला आहेत, डायग्राम काढून झाले. प्रश्न काय विचारलेत, हा रफिक ओबामाच्या कोणत्या दिशेला आहेत, तर ओबामाच्या तो पूर्व दिशेला आहेत, ओबामाच्या तो पूर्व दिशेला आहेत. या प्रश्नाचं उत्तर असेल पूर्व. दहावा प्रश्न, सूर्योदय होत असताना विश्वास चालावयास निघाला. सूर्योदय झालाय सकाळी 7 वाजता आणि तो चालायला निघायलाय विश्वास. तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता, तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता. बघूया आपण इथं, हा इथे सूर्य आहेत, सूर्योदय होते आणि तो फिरायला निघाला. त्यावेळेस सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता. डाव्या बाजूस म्हणजेच इकडे सूर्य आहेत आणि मी दक्षिणेकडे चालतोय, तेव्हा माझ्या डाव्या हाताकडे सूर्य असणार आहेत. म्हणजेच या इथे हा विश्वास आहे, या इथे हा विश्वास उभा आहेत आणि याचं तोंड हे दक्षिणेकडे आहेत, याचं तोंड हे दक्षिणेकडे आहेत. आणि तोंड जर त्याचं दक्षिणेकडे असेल तर इकडची बाजू लेफ्ट आणि इकडची बाजू राईट.
आता आले का बघा व्यवस्थित. सूर्योदय होत असताना विश्वास चालावयास निघाला, तेव्हा सूर्य त्याच्या डाव्या बाजूस होता. आले काय? ओके, चला नेक्स्ट. 2 किलोमीटर तो चालल्यावर, आता इथून चाललाय तो, इथून चाललाय तो असा पुढे पुढे चाललाय. किती चाललाय? 2 किलोमीटर चाललेत व उजवीकडे काटकोनात वळलाय. सरळ चाललेत आणि उजवीकडे काटकोनात वळलाय, म्हणजे पश्चिमेकडे जाईल. म्हणजे इकडे तो पश्चिमेकडे जाईल, काटकोनात जाईल, इथं काटकोन तयार होईल आणि मग काटकोनात वळला. थोडे अंतर चालला, किती चालला माहित नाही, पण थोडेस चालला तो आणि पुन्हा उजवीकडे वळला. पश्चिमेकडे चाललात आणि पुन्हा उजवीकडे वळलात, म्हणजे आता काय झाले? उत्तरेकडे वळलात. तो पुन्हा काटकोनात पुन्हा काय झालंय? उत्तरेकडे वळला. आणि आता त्याचं तोंड आहे, त्याचं तोंड आहे उत्तरेकडे, त्याचं तोंड आहे उत्तरेकडे. तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? तर त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा असेल? तर सेम उत्तरेकडे आता तोंड करून उभा आहेत. इकडची बाजू राईट, इकडची लेफ्ट. आणि मग त्याच्या डाव्या हाताला कोणती दिशा आहे असं विचारले. सेम अशीच पोझिशन आहे. तर डाव्या हाताला कोणती असणार आहेत? पश्चिम. डाव्या हाताला कोणती असणार आहेत? पश्चिम. या प्रश्नाचं उत्तर असेल पश्चिम. तर ह्याप्रमाणे आपण थोडस रफ वर्क केलं तर आपण या प्रश्नाचं उत्तर हे आपल्याला काढता येईल. ओके, थँक्यू विद्यार्थी मित्रांनो. आज आपण दिशाज्ञान चाचणीवर थोडंसं बेसिक आणि त्याच्या बेसिकवर आधारित बेसिकच प्रश्न, आपण 10 प्रश्न या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेत. आय होप तुम्हाला हे प्रश्न समजले असतील. नसेल समजले तर पुन्हा पुन्हा थोडंसं रिवाईज करून तुम्ही बघण्याचा प्रयत्न करा. आणि शेवटी जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ तुम्ही लाईक करा आणि नक्कीच तो हेल्पफुल जर वाटत असेल तर तो तुमच्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा. अशाच प्रकारे आपण नवीन चॅप्टर्स, नवीन घटक आपण या ठिकाणी घेऊन येणार आहोत. आणि म्हणून तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील, तुम्हाला जर व्हिडिओ बघावे ऐकावेसे वाटत असतील आणि तुम्हाला त्याची नोटिफिकेशन यावी असं जर वाटत असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच प्रकारे लाईक करून मला सहकार्य करा आणि इतरांना सुद्धा तुम्ही सहकार्य करा. आणि मग आपण या ठिकाणी थांबूयात. अशाच प्रकारे नेक्स्ट टाइम आपण नेक्स्ट चॅप्टर घेऊन येऊ. धन्यवाद.